नमस्कार, स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकारकडून आलेली आहे सगळ्यात मोठी आनंदाची बातमी। ही खुशखबर आहे PM किसान योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्यासाठी, त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। केंद्र शासनाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। PM किसान योजनेचा निधी मंजूर झालेला आहे। होय, निधी मंजूर झालेला आहे आणि नक्कीच ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा। सोबतच एक विनंती आहे, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राइब करून ठेवा चॅनलला, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळतील। तर चला, थोडाही उशीर न करता PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली खुशखबर आपण जाणून घेऊया। तर या ठिकाणी पाहू शकता, PM किसान योजनेच्या ऑफिशियल साईटवरती आपण आहोत आणि त्या ठिकाणी माहिती मिळत आहे। देशभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी PM किसान योजनेसंदर्भात केंद्र सरकारच्या माध्यमातून माहिती जारी करण्यात आलेली आहे। PM किसान योजना को मिला नया विस्तार। वर्ष 2026-27 साठी आता ही योजना जी योजना सुरू करण्यात आलेली आहे, PM किसान योजना, या योजनेचा जो कालावधी आहे तो सन 2026-27 या वर्षामध्ये समाप्त होत होता। परंतु आता केंद्र शासनाच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयानुसार आता PM किसान योजना जी आहे ती 2030-31 वर्षापर्यंत चालणार आहे। म्हणजेच 2030 आणि 31 या वर्षाकरता PM किसान योजना सुरळीत चालू राहणार आहे। PM किसान योजनेच्या या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांसाठीचा निधी सुद्धा इथं आपल्याला मंजूर झालेला पाहण्यास मिळत आहे। 3.15 लाख करोड इतका निधी प्रस्तावित केलेला आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून। सगळ्यात मोठी अपडेट आहे PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आणि ऑफिशियल साईटवरती ही माहिती देण्यात आलेली आहे। तर पहा, नक्कीच ही देशभरातील, महाराष्ट्रातील आणि सर्व देशातील शेतकरी बांधवांसाठी अगदी आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट असणार आहे। केंद्र शासनाच्या माध्यमातून खूप महत्त्वाची जी योजना आहे शेतकऱ्यांसाठी, ती आता कंटिन्यू होणार आहे 2031 या वर्षापर्यंत आणि या संदर्भातली ऑफिशियल नोटिफिकेशन साईटवरती देण्यात आलेली आहे। आता केंद्र शासनाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने PM किसान योजना पुढील 5 वर्षासाठी आणखीन चालू ठेवण्यात येत आहे, त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या वितरणासंदर्भात, योजनेसंदर्भात निर्णय घेणं गरजेचं आहे। कारण आपण पाहिलेलं आहे, काही अपडेट आलेले आहे काही दिवसापूर्वी की आता PM किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान योजना, ही योजना गुंडाळण्याच्या तयारीत सरकार आहे। कारण कर्जमाफी मिळालेल्या किंवा कर्जमाफीच्या यादीत ज्या शेतकऱ्यांचं नाव असणार आहे, त्या शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता वितरित केला जाणार नाही, अशा पद्धतीची माहिती प्रसारित होत आहे किंवा माहिती येत आहे। आणि या माहितीनुसार अंदाज लावण्यात येत आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून ही योजना बंद करण्याचा तर प्रयत्न केला जात नाही ना। तर चला, आपण आशा करूया, ज्या पद्धतीने राज्य सरकारला म्हणजे केंद्र शासनाने PM किसान योजनेसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे पुढील 5 वर्षासाठी योजना सुरू ठेवण्यासंदर्भात, त्याच पद्धतीने राज्य सरकारने सुद्धा प्रत्येक शेतकऱ्याला, आत्तापर्यंत जेवढ्या शेतकऱ्यांना ते लाभ देत होते त्या सर्व शेतकऱ्यांना आणि नव्याने समाविष्ट होणाऱ्या या योजनेमधील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना योजनेचा लाभ सुरळीतपणे देण्यात यावा, अशा पद्धतीची आर्थिक तरतूद राज्य सरकारने करणं गरजेचं आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासंदर्भात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया। परंतु आजची सगळ्यात मोठी आनंदाची बातमी ती म्हणजे PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांना पुढील 5 वर्ष या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे आणि त्यासाठी राज्य सरकार केंद्र शासनाच्या माध्यमातून ऑफिशियल माहितीसुद्धा मिळालेली आहे। इथं त्यांच्या साईटवरतीच ही माहिती दिलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।